दृश्य आपण पुण्यातून पाहतोय। पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। आज बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज एकवटलाय। पुण्याच्या रस्त्यावरती सकल मराठा समाज उतरलाय आणि जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। काही क्षणापूर्वीच लाल महालाच्या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। महत्त्वाचे नेते जे आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असतील किंवा खासदार सोनवणे असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊंच्या पुतळ्याला आणि शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं गेलं आणि या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचं मार्गदर्शन आणि नेतृत्व करणार आहे ती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि ती देखील त्या ठिकाणी उपस्थित होती। तिनेही पुष्पहार अर्पण केला, जिजाऊंना शिवरायांना अभिवादन केलं आणि या मोर्चाला सुरुवात झाली आहे। तर याच प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा मोर्चात सहभागी झाले। त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। अरे तुम्ही का पालाच लागलेत माणसं नाराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहे। आम्ही आणखीन सांगत होत, तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो लोकांना आवरेव म्हणून की यार धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय काही ना। त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे, तेढ निर्माण करायला लागली जाती येते। पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेलेच एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही, त्या शब्दावर आम्ही शांत। जॉईंट होईल ना, येईल ना तो। मोठा आरोपच जरांगे पाटलांनी केला आहे। धनंजय मुंडेंवरती निशाणा साधत त्यांनी सांगितलंय की मुंडे हे जातीय तेढ निर्माण करतायत, एकाच समाजाला टार्गेट करतायत आणि दुसऱ्या समाजाला ते मुद्दाम चिथावणी देण्याचा प्रयत्न करतायत। तर या सगळ्या आरोपांच्या दरम्यान आपण हा जन आक्रोश मोर्चा सध्या पाहतोय, ज्या ठिकाणी मराठा समाज एकवटला आहे। खरं तर 2 दिवसापूर्वीच परभणीमध्ये सुद्धा असंच वातावरण होतं। परभणीतही निषेध मोर्चा काढण्यात आला होता, असाच आक्रोश मोर्चा निघाला होता आणि आता परभणीनंतर थेट पुण्यामध्ये याचे लोण पसरल्याचं पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। तर विरोधक जे आहेत खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या प्रकरणावरून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले। संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये। माझी अशी मागणी आहे, बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे। संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे।